जय शिवराय मित्रांनो. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी बहिणींचे आपल्या चॅनलवर मनापासून पुन्हा एकदा स्वागत. सध्या आपल्या सर्वच लाडक्या बहिणींच्या मनात एकच महत्त्वाचा प्रश्न चाललेला आहे, की जुलै महिन्याचा म्हणजेच 25वा हप्ता नेमकं कधी मिळणार आणि या हप्त्याची सर्व लाभार्थी बहिणी उत्सुकतेने देखील वाट पाहत आहे. तर बंधू आणि भगिनींनो, आता जुलै महिना संपत आलेला आहे. हा महिना पूर्ण होण्यासाठी फक्त काही दिवसच शिल्लक उरलेले आहेत आणि त्यामुळे एका गोष्टीचं तर सध्या स्पष्टता घेणे गरजेचं आहे, की या उरलेल्या काही दिवसांत म्हणजेच चालू जुलै महिना हप्ता हा जमा होण्याची शक्यता नाही असल्याचंच जमा आहे. हा हप्ता 25 वा हप्ता नेमकं कधी मिळणार किंवा कधी जमा होणार? तर याचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला पुढील महिना म्हणजेच ऑगस्ट महिन्याकडे पाहावे लागेल. आता ऑगस्ट महिन्यामध्ये 2 दिवस हे अत्यंत महत्त्वाचे राहणार आहेत, जे हप्ता वितरणासाठी महत्त्वाचे देखील मानले जाऊ शकतात आणि त्या 2 दिवसामध्ये हप्ता वितरण होऊ शकतो. पहिला दिवस म्हणजेच 15 ऑगस्ट, तो म्हणजेच स्वातंत्र्य दिन आणि दुसरा दिवस म्हणजेच 28 ऑगस्ट. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी रक्षाबंधन देखील आहे. या दोन्ही दिवसांमध्ये विशेष महत्त्व म्हणजेच यापैकी हप्ता मिळण्यासाठी सर्वात सर्वात जास्त शक्यता कोणती आहे, तर ते आपण थोड्या लॉजिकली समजू शकतो आणि विश्वासार्थ देखील समजू शकतो. जर यापूर्वी हप्त्यांचा इतिहास पाहिला तर सरकारचे धोरण पाहिले तर सरकारने नेहमी 15 तारखेला प्राधान्य दिले आहे. विशेष स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून देखील हप्त्याचे वितरण करण्याचा सरकार यापूर्वी इतिहास राहिलेला आहे आणि मागे तर तसंही प्रसंग आला होता, की जेव्हा 15 ऑगस्टला रविवार होता, तरी सुद्धा सुट्टीच्या दिवशी सुद्धा न बघता सरकारने वितरण प्रक्रिया देखील चालू ठेवली होती आणि लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यास देखील सुरू केले होते. यावरून स्पष्ट होतंय, की सरकार 15 ऑगस्ट या विशेष दिवसाला खूप महत्त्व देते आणि त्यामुळे सर्व गणितांचा आणि तर्काचा विचार केला तर जुलै महिन्याचा हा 25वा हप्ता ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच म्हणजेच 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून मिळण्याची सर्वाधिक शक्यता ही रक्षाबंधनापूर्वीच स्वातंत्र्य दिनाला बहिणीला ही भेट मिळण्याची शक्यता ही जास्त प्रमाणामध्ये सध्या झालेली आहे. आता या संदर्भात सरकारकडून जशी कोणतीही अधिकृत घोषणा किंवा नवीन अपडेट येईल, ती सर्वात आधी आपल्या चॅनलवर तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. या योजनेबद्दल तुम्हाला नेमके काही प्रश्न असतील, तर नक्कीच काही अडचणी असतील, तर खाली कमेंट्स बॉक्समध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि इतर बहिणींसोबत शेअर करायला नक्की विसरू नका. भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.